अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राणी तुपे। तर मी झालेले रेडी आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर। तर आता बाळ झोपलेलं आहे आणि माझ्या बाळाचा आहे 11व्या महिन्याचा वाढदिवस। तर त्याच्यामुळे म्हणजे मी हमेशा त्याला हर महिन्यात घेऊनच जात असते, महिन्यातून 2-3 वेळेस आमचे चक्कर होतच असतात बाहेर। पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आज मी ब्लॉग शूट करत आहे आणि बाळ इथे छान झोपलेलं आहे। मी तुम्हाला बाळ दाखवते बघा, इथं बाळ झोपलेलं आहे। याला मी असं रेडी करूनच झोपू घातलं, कारण की म्हटलं की आता आमचं आवरलेलं तर आहे आणि याला आवरायचं म्हटलं तर मग हा खूप चिडचिड करतो। आम्हाला बघतो ना आम्ही रेडी आहे तर मग हा चिडचिड करतो। इथं अजून हे बघा माझ्या फेसवर काहीतरी रिॲक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्वेलिंग दिसत असेल। तर हे रिॲक्शन नेमकं कशाचं आहे मी तुम्हाला सांगते थोड्या वेळानंतर सविस्तर। हे बघा पूर्ण रेडनेस आलेलं आहे, इथं पूर्ण सुजन आलेली आहे, पूर्ण स्वेलिंग आलेली माझ्या फेसवर। तर आज जायचं होतं, आधी आम्ही बँकेत जाणार आहे। बँकेमध्ये आमचं थोडंसं काम आहे, मग बँकेमधून आम्ही जाणार आहे फ्रोझन मॉल। तर फ्रोझन मॉलमध्ये आम्ही काय काय करणार काय काय नाही सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे। इकडे मम्मी रेडी झालेली आहे, मम्मी रेडी झालेली आहे आणि याला आम्ही याच्यासाठी झोपू घातलेलं होतं, कारण की हा आम्हाला तयार होऊन देत नाही आणि त्याला झोपच आलेली होती तशी। तर हे पोस्टर लावलं तर त्याच्यामुळे त्याला झोपू घातलं आणि आता आम्ही निघणार आहे। तर सगळा व्ह्यू तुम्हाला मी शेअर करणार, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही व्हिडिओमध्ये विचारलं असतं की तुझ्या चेहऱ्याला काय झालंय, त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की माझ्या चेहऱ्यावर हे बघा असं झालंय। तरी पण कॅमेरामध्ये ते थोडंसं कमी दिसतंय आणि रिअल जर फेस बघितला ना तर जास्त स्वेलिंग दिसतीये फेसवर। पण ठीक आहे, बँकेचं काम आज इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे ते काही स्किप होणार नाही, त्यामुळे आज बँकेत तर जाणं गरजेचं होतं। काल संडे होता आणि त्या अगोदर सॅटर्डे होता, सेकंड सॅटर्डेला बँक बंद राहते, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे 2 दिवस आमचे वेस्ट गेले, त्याच्यामुळे आज आम्हाला बँकेत जाणं गरजेचं होतं। आणि सकाळपासून खूप वेळ झाला असं कंटिन्यू पाऊस बाहेर चालू आहे, त्याच्यामुळे जाणं काही झालं नाही। तर आता आम्ही निघणार आहे। मी तुम्हाला पाऊस कसा चालू आहे बाहेर ते सुद्धा दाखवते 1-2 मिनिटं। ही सकाळपासून अशी रिमझिम भुरभुर 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 सुरूच आहे। दिसणार नाही मला नाही वाटत कॅमेरामध्ये दिसल, कॅमेरामध्ये पाऊस तर दिसणार नाही, पण हा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हे स्वेलिंग जे झालेले जे रिॲक्शन झालेले हे नक्की दिसत असणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज पूर्ण व्ह्यू होणार आहे आमचा मस्त। बाळाचा 11वा महिन्यांचा बर्थडे असल्यामुळं आज त्याच्यासाठी मस्त स्पेशल त्याला छान न्यू ड्रेस घातलेला आहे आणि मी त्याच्या प्रत्येक मंथ बर्थडेला त्याला शक्यतो नवीनच कपडे घालत असते। तर आता त्याला हे शूज मी घालणार आहे, ही टोपी आणि मस्त त्याला घेऊन आम्ही जाणार आहे। चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दादा चला आपल्याला जायचे बाहेर, आपल्याला जायचे गुमी फ्रोझनला। मम्मा तुला सांगितलं होतं ना नाही चालायचं, प्रॉब्लेम आहे
बँकेत खूप गर्दी होती, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि आम्ही रिक्षामध्ये बसलो. बाहेरचा ट्रॅफिकचा खूप आवाज येत होता, म्हणून इथे मी म्यूट केलेला आहे आणि घरी येऊनच एडिटिंग करताना व्हॉइस ओव्हर देत आहे. तर इथे दादा मस्त एन्जॉय करतोय. ही शाळेची रिक्षा आहे, ते याला समोर असं सीट वगैरे लावलेलं होतं, तर माझा दादा खूप छान एन्जॉय करून त्यामध्ये बसला, असं पकडून मस्त. आणि आता त्यानंतर आम्ही चाललो आहोत फ्रोझनला. तर तिथं जाऊन दादाने खूप मस्ती केली. तुम्ही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा, वाईट कमेंट करू नका. आता प्ले झोनमध्ये जायचे अगोदर आणि दादाला खेळायचे तिथं प्ले झोनमध्ये जाऊ. त्यानंतर खाली जाऊ आम्ही. खाली म्हणजे बाकीची जे काही शॉपिंग करायची ती. अगोदर याला खेळून आणायचं आणि खाऊ घालून आणायचं. कोण प्ले करणार? कोण प्ले करणार? ते बघ तिथे गाडी पण नसणार दादा. बँकेमध्ये खूप वेळ लागला होता, म्हणून म्हटलं अगोदर खाऊन घ्यावा आणि नंतर जावं प्ले झोनमध्ये. तर इथे स्प्रिंग पोटॅटो घेतले होते. दादाला खूप आवडतात, तो नेहमी खात असतो आणि मी देत असते त्याला. थोडं थोडं बाहेरचंही मी त्याला खाण्याची सवय लावलेली आहे आणि तो शक्यतो बाहेरचं जास्त खातो. घरात त्याला जर आपण सॅरलॅक्स वगैरे काही जरी बनवून दिलं ना, तो खूप नाटकं करतो, खूप रडतो आणि असं काहीतरी त्याला चटपटा दिलं ना खायला तर तो छान प्रकारे खातो ते. तर इथे ज्या पाठीमागे जे बसलेले आहेत आमच्या, चष्मा लावलेला त्यांनी, त्या ताई, आणि त्यांच्यासोबत कोणीतरी होतं, ते माहिती नाही आपल्याला आता ते कोण होतं काय होतं. पण हा कॅमेरा मी ऑन केलेला होता, तर त्या सतत माझ्या कॅमेऱ्यात बघत होत्या. आणि मग इथे त्यांनी त्या दादाला सांगितले, तुम्ही पाठीमागे व्हिडिओ जर करून बघितला तर तुम्हाला दिसेल, त्यांनी त्या दादाला सांगितलं की त्यांनी व्हिडिओ शूट चालू केला आहे. ते दादा इकडे तिकडे बघून परत कॅमेऱ्यात बघतायत आणि थोड्या वेळाने लगेच ते लोक तिथून निघून गेले. आणि जाता जाता त्या दादांनी परत एकदा 2-3 वेळेस कॅमेऱ्यामध्ये बघितलं, पण त्यांच्या चेहऱ्याला मास्क होता. तर त्यांना आम्हाला कॅप्चर करायचं नव्हतं त्याच्यामध्ये खरं म्हणलं तर, पण कॅमेरा तसं ठेवला होता तर ते लोक येऊन गेले त्यामध्ये. आता त्यांना हाईड करायचं म्हटलं तर आमच्या पण फेसवर पूर्ण ब्लर वगैरे येईल, त्यामुळे तेही नाही करता येते. पण स्टील ठीक आहे. इथे आम्ही सगळं खातो पितोय आणि मग नंतर प्ले झोनमध्ये जाणार आहे. तर प्ले झोनमध्ये दादाने किती मस्ती केली, बापरे, खूपच जास्त मस्ती केली त्यांनी. त्याला झोप इतकी आलेली होती तरीही तो झोपला नाही. चिडचिड थोडीशी करत होता, पण जेव्हा प्ले झोनमध्ये नेलं तेव्हा तो शांत झाला आणि खेळायला लागला, एन्जॉय करत होता खूप. सगळ्या गोष्टीला त्याला मी टेस्ट करत राहते, थंड असू, गरम असू, बाहेरची असू, घरची असू, एक गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा मी त्याला टेस्ट देत राहते, कारण जेणेकरून त्याला कळायला पाहिजे की हे काय हे काय हे काय. तर याच्यामध्ये मी कोणत्या गोष्टीची भरेच नाही करत की हे लहान बाळाला नाही दिलं पाहिजे किंवा ते नाही दिलं पाहिजे. हां ठीक आहे, थोडंसं काहीतरी लाईटली त्याला सगळ्या गोष्टी देत असते मी. त्या ताई बघा सारखं कॅमेऱ्यात बघताय
आणि ते दादांना सांगताय, मग ते दादा बघतायत, इकडे तिकडे बघून बघतायत आणि असं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होऊन जातात. तिथं माझं लक्ष होतं त्यांच्याकडे, पण घरी आल्याच्या नंतर जेव्हा मी व्हिडिओची एडिटिंग चालू केली त्यावेळेस मी बघितलं की ते सतत बार बार बघत होते. पण त्यांना बिचाऱ्यांना काय माहिती की हा व्हिडिओ व्लॉग होतोय आणि हा व्हिडिओ युट्यूबवर जाणार आहे. ते बिचारे गेले, ते बघत दादा बघतायत वापस. मला इतका हसायला आलं घरी आल्याच्या नंतर ना. मी म्हणजे तिथे 1-2 जण असे मिळाले आम्हाला की ते सतत असे बघत होते की ही काय शूट करते. त्यामुळे सहजासहजी ना मी जास्त बाहेर गेल्यावर शूट करतच नाही. पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की नको यार शूट करायला. पण एक विचार असा केला की व्लॉगिंग जर करायची आहे तर आपल्याला डेली व्लॉग जर टाकायचे तर आपण कुठे जातोय, काय जातोय, हे शूट करणं आपल्याला भागच आहे. कारण की आपण युट्यूबला आता व्हिडिओ सगळ्याच गोष्टीचे शेअर करणार आहे. त्याच्यासाठी इथे मम्मी घेऊन आली होती फ्राईड राईस. ऑर्डर मी देऊन आलेले होते, पण बाळ मला तंग करत होतं म्हणून मला जाता नव्हतं आलं. मम्मीला म्हटलं जा तू पिक करून ये. तर मम्मी घेऊन आली इथे फ्राईड राईस, कारण की दादालाही खायची होती आणि तो राईस खातो, तर त्याच्यामुळे इथे मम्मी घेऊन आली. आणि आम्ही आता हे खाणार आणि जाणार खेळायला. ते लोक निघून गेले. त्याच्यानंतर तिथे येऊन बसल्या 2 मुली येऊन बसल्याच्यानंतर दादाची माझ्या सगळं त्यांच्याकडे नजर, त्या 2 मुली काय करतायत काय नाही करत आहे. आणि तो ना कधीचा त्यांना बघत होता. त्या मुली पाठीमागून त्याला खेळतही होते. थोडासा व्हिडिओ तर मी कॅमेरा ऑफ करून टाकला होता थोड्या वेळासाठी, कारण की व्हिडिओ खूपच मोठा झालेला होता. म्हणजे ज्या वेळेस मी घरी आले आणि सगळे व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला त्यावेळेस 1 तासाच्या वरती तो व्हिडिओ गेलेला होता. म्हणजे 1.5 तासाचा तो व्हिडिओ गेलेला होता. तर सगळा व्हिडिओ एडिट करत त्याच्यामधलं सगळं काही क्रॉप करत, त्यामधलं सगळं काही फास्ट फॉरवर्ड करत हा व्हिडिओ मी अर्धा तासाच्या आत केलेला आहे. मला खरं तर 20च मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा होता, पण तो झाला जास्त व्हिडिओ. पण आता काही करू नव्हते शकत. व्लॉग करायचा आहे म्हटलं तर व्लॉग तो मोठे असणारच. तरीही मला असं मी सगळ्या गोष्टी शेअर करतच नाही व्हिडिओवर, कधीच टाकत नाही मी सगळ्या गोष्टी. नाही तर काही जणांचे असे व्लॉग्स असतात सुरुवातीपासून, सकाळी मॉर्निंगपासून तर रात्री झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टी ते शेअर करतात. मला नाही आवडत एवढं सगळं व्लॉगिंगमध्ये शेअर करायला. आणि खरं म्हणलं तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावा आणि मग ते शूट करा, ते खूप मला बोर वाटतं. आणि हे आता जे मी आजचा जो व्लॉग शूट केला खूपच म्हणजे याच्यासाठी खूप स्ट्रगल झालंय माझं असं वाटतं मला. कारण की ते बाळाबरोबर मोबाईल कॅरी करणं, ते सगळं सामान कॅरी करणं खूप अवघड जातं. तर त्याच्यामुळे मी शक्यतो ह्या गोष्टी सगळ्या काही शूट करत बसत नाही. हा, थोडंसं 1-2-5 मिनिटाचं शूट करायचं तर मी ते करत असते, रील्स वगैरे ह्या गोष्टी मी करत असते. पण ब्लॉगिंग करायची म्हटलं ना तर सगळ्याच गोष्टी शूट कराव्या लागतात. तर हे बघा, ह्या 2 मुली होत्या त्या. दादाची कधीची तळमळ चालू होती त्यांच्याजवळ जाण्याची आणि मस्त त्यांना डान्स करून दाखवतो. तर अर्ध लक्ष आमच्याकडे पण आहे, आम्ही निघून नाही जायला पाहिजे. यांचा पण एक थोडासा घेतला मी शूट. आणि आता त्यानंतर आम्ही दादाला थोडंसं फीड करायला घेऊन जाणार आहे आणि मग त्यानंतर खेळायला घेऊन जाणार आहे. त्याने थोडं खाल्लं होतं, पण त्याला फीड करणं पण गरजेचं होतं मला तिथे. तर छान आहे मॉलमध्ये जागा इथे फीड करण्यासाठी. मस्त आहे वॉशरूमच्या साईडला बेबी केअरसाठी जागा, छान सोफा वगैरे होता बसायला. आणि मी नेहमी तिथंच जात असते त्याला फीड करायला. त्याच्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहे, कंटिन्यू जाणं येणं असतं. तर मी शूट केलं. मला 1-2 वेळेस असं झालं ना की मी इथे गेल्याच्या नंतर ही गोष्ट शूट करणार आणि तुमच्या बरोबर शेअर करणार. पण कसं होतं की बाळामुळे माझं नाही झालं. तर आज मी मम्मीला सांगितलं होतं चल आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि आपण करणारच. हे बघा, इथे मी त्याला फीड करून आम्ही आलेलो आहोत गेम झोन मध्ये. अरे लहान बाळांपासून तर पूर्ण फुल मोठ्या मुलांपर्यंत म्हणा, बरेच छान छान गेम्स होते. इथे मी घेत आहे कार्ड. तर कार्ड वगैरे घेऊन त्यामध्ये बॅलन्स वगैरे टाकून आम्ही आलो इथे खेळण्यासाठी. तर दादाला इथं बसवलं. तर माझ्या दादाला नीट खाली बसायचंही नव्हतं, उभंही नव्हतं राहायचं. त्याला काय त्याची मस्ती करायची होती माहिती नाही, पण त्याचं लक्ष सगळीकडे होतं. त्याला सगळं खेळायचं होतं. एका ठिकाणी स्थिर त्याचं माइंड नव्हतं. तो इकडेही बघतोय तिकडेही बघतोय, सगळ्याच गोष्टी हे करतोय. आणि तो नेहमी असंच करतोय इथं आल्याच्या.
खूप क्रेज आहे त्याला खेळण्याची, खूपच जास्त. आणि अशा काहीतरी गोष्टी बघितल्या ना, लाइटिंग वगैरे, तर तो खूप अट्रॅक्ट होतो. तोच नाही, सगळे लहान लेकरं अट्रॅक्ट होताच त्या गोष्टीला. तर इथे उंटावर बसवलं आणि इथे इथे इथला जो व्हॉइस होता ना, मी तो म्यूट त्याच्यासाठी केलेला आहे, कारण की इथे सगळे लहान बाळाचे पोएम्स वगैरे होते. तर म्हटलं नको कॉपीराईट लागायला आपल्या व्हिडिओला, त्यासाठी मग मी ते सगळं म्यूट केलेले आहे. आणि इथे ना काही काही छोटे छोटे लेकरं होते, जे सतत माझ्याकडे येत होते, तुम्ही ब्लॉग शूट करताय का, आम्हाला पण प्लीज तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या ना. तर ते सतत माझ्या मागे मागे फिरत होते कधीचे, कारण मम्मीजवळ कॅमेरा होता, कारण मला बाळाला पकडावं लागत होतं म्हणून मी मम्मीजवळ कॅमेरा दिलेला होता. तर त्यांना यायचं होतं व्हिडिओमध्ये, तर ते आता येतात आणि मग सांगतात की चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे. खूप छान लेकरं होते ते. आणि त्यामधली एक मुलगी मला ना येऊन आत्ता अशी बोलली की दीदी मी आपके लिए दुआ करूंगी. मला इतकं छान वाटलं ना, की इतकी छोटीशी मुलगी आहे आणि इतकं छान ती मला बोलली ना की दीदी मी आपके लिए दुआ करूंगी. तर मला इतकं खूपच छान वाटलं त्यावेळेस, की बघा ना, ओळख नाही काय नाही तिच्याबरोबर माझी. आणि तिथं प्ले झोनमध्येच आमची भेट झाली आणि ती लगेच मला अशी बोलली. आणि त्यानंतर आम्ही रिलायन्समध्ये गेलो, तिथेही ते आम्हाला भेटले. आमच्या मागे मागेच होते ते छोटे 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 लेकरं. तर मला खूप छान वाटलं त्यावेळेस ती अशी बोलली. त्यांनी बोलतात की लहान लेकरांची जी दुआ असते ती पटकन कबूल होते. तर इथे पुढं व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसेल. तर इथं दादाबरोबर मी पण थोडंसं प्ले केलं. म्हटलं चला एन्जॉय करून घेऊया थोडंसं आपण पण. थोडंसं रोजच्या जीवनातून थोडं टेन्शन फ्री होतं माणूस. मी पण थोडंसं खेळ. मम्मीला कॅमेरा दिलाच होता, मम्मी कॅमेरा बंद झाली होती माझी आजच्यासाठी. इतकं ते छोटे छोटे मुलं भेटले मला. आता दादाला पकडायचं तर कार्ड लावता येत नव्हतं, म्हणून मी सांगितलं तर मला कार्ड लावून द्या. आणि चालू झालं आमची गाडी. मला खूप आवडतं याला बाहेर घेऊन जायला, कारण म्हणतात की लहान लेकरांना बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर त्यांची स्मरणशक्ती पण चांगली होते, सगळ्यांमध्ये उठण्याचं बसण्याचं त्यांना सेन्स येतं. तर मी त्याला खूप छोटा होता तेव्हापासून मी याला सतत बाहेर घेऊन जाते. आणि त्याला माहिती की बाहेर गेल्यावर तो कधीच असं चिडचिड करत नाही किंवा मिसबिहेव करत नाही किंवा काही नाही. खूप छान राहतो तो, खूप छान मस्तपैकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो, आम्हालाही एन्जॉय करून देतो. फक्त त्याला जर झोप आली तरच तो थोडासा चिडचिड करतो, आणि जर आपण त्याला व्यवस्थित झोपू वगैरे घातलं तर तो शांतपणे झोपतो. असं कोणत्याच गोष्टीची जिद वगैरे तो करत नाही. खरं खूप छान वाटतं ना, अगोदरपासूनच त्याला सवय टाकून ठेवलेली मी अशी बाहेर जाण्याची येण्याची, जेणेकरून नंतर काही त्रास नाही झाला पाहिजे. काही काही लहान बाळं कशी करतात ना, बाहेर गेल्यावर त्यांना पद्धत नसते व्यवस्थित वागण्याची किंवा उठण्याची बसण्याची. ते घरामध्ये जसं करतात तसंच ते बाहेर करतात. तर असं नाही पाहिजे. लहान लेकरांना लहानपणापासूनच आपण सगळ्या गोष्टीचे वळण लावायला पाहिजे. ते जर आपण शिकवले व्यवस्थित तर ते हँडल करतात. इथे बघा ते आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. आप लोग इनके चैनल को सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना और कमेंट करना। आपका भी चैनल बता दो ना। आपका चॅनलचं नाव बता ना, आस्था फातिमा. हां, त्यांचं सुद्धा चॅनल आहे, त्यांचं चालू होतं की मला ब्लॉगमध्ये यायचे. मला वाटतं ते फक्त हाय हॅलो करतील, पण त्या लगेच म्हणायला लागल्या तुमच्या चॅनलको सबस्क्राइब करो, लाइक करो, शेअर करो. आणि ते परत आले होते बरं का, की आप कितने बजे अपलोड करने वाले हो व्हिडिओ. तर मी त्यांना सांगितलं की मी उद्या अपलोड करेन, कारण की त्यांना काय माहिती की घरी आल्याच्या नंतर मी बाळामध्ये गुंग असते आणि मला एडिटिंग करायला जमत नाही. आता ही जी मुलगी माझ्याकडे आता आली होती ना, तर ही मला तेच बोलायला आली होती की दीदी मी आपके लिए दुआ करूंगी. मला इतकं मस्त वाटलं होतं खरंच यार, की लहान मुलं पण असतात पण काही काही गोष्टी त्यांना सांगण्याची गरज नसते. तर इथे आमचं चालू आहे खेळणं. आणि याची एक सवय काय माहिती, जेव्हा हा ना खूप जास्त खुश होतो ना, तेव्हा तो एक असा डान्स करतो आणि एक छानशी आपल्याला गोड गोड पप्पी देतो. तर इतकं भारी वाटतं ना, तो पहिल्यापासूनच तसा करतो. छोटा मॉल होता हा, जुनी तिथं नवीन ओपन झालेला आहे, तिथे गेलेलो होतो ना, तर तिथं पूर्ण बकवास सामान आहे. तर त्याच्यामुळे आता इथं नाही जाणार आम्ही जाणार आहे रिलायन्समध्ये. खाली रिलायन्समध्ये जायचं ना आपल्याला.
की आम्ही सेकंड फ्लोअरला होतो, असं तिथनं आम्ही चाललो आहोत ग्राउंड फ्लोअरला. जे प्ले झोन मध्ये भेटले होते तेच आम्हाला तिथे खालीही भेटले. ते त्यांना परत व्हिडिओमध्ये यायचं होतं, ते हाय करत होते. त्यांना व्लॉग मध्ये यायचं आहे, तर त्याच्यामुळे त्या माझ्या मागे मागे चालले त्यांचं फिरणं. बाय करू चाललंय त्यांचं की तुम्ही व्लॉग उद्या टाकणार आहे ना, प्लीज डालना, हम दुआ करेंगे. इतके छान गोड लेकरे आणि खूप वेळचे ते पूर्ण मॉलमध्ये पाठीमागे बागेत फिरतात. तर मी शूट बंद केलं होतं कारण की दादा पण माझा सण करतोय मला, आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झाली, त्याच्यामुळं तर खाली आलेले आहे आणि चालू आहे सामान वगैरे घेणं. हा असा बसलेला आहे दादा. आता सगळं फिरून झाल्याच्या नंतर परत पेट पूजा. तर इथे बर्गर घेतलं आणि आईचं खूप जास्त डोकं दुखत होतं, त्यामुळे इथे घेतलेली आहे कॅपेचिनोची कॉफी. तर खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला ती गरम होती, तर लवकर पिल्या पण नव्हती जात आणि काहीच नाही. बाळ पण तंग करत होतं, त्याच्यामुळं मी अर्धीच पिली ना, अर्धी मम्मीला म्हटलं तू घेऊन टाक म्हटलं. इतकं छान मस्त दिसायला दिसली ती, पण मला इतका काही टेस्ट नाही आवडला. त्यामध्ये शुगर ॲड ऑन करायची होती. आईने अगोदर तसंच घेतलं, बाळाच्या नादात होते मी. आईने अगोदर तशीच घेतली आणि प्यायला लागली. म्हणून बापरे खूप कडू आहे म्हटलं. कडू तू साखरच नाही टाकली, असं होतं दिसायला. पण काय फायदा, नंतर त्याला पूर्ण मिक्स करावं लागलं साखर टाकून. तर जे त्यांनी छान असं हार्ट बनवलेलं होतं ते त्यांचं हार्ट आम्ही तोडून टाकलं. तर ही साखर टाकली 2 पॅकेट आणि पिलं. लवकर थंडी होत नव्हती ती कॉफी, खूप जास्त गरम होती आणि आम्हाला लेटही होत होतं जायला, कारण बाळ माझं चिडचिड करत होतं, तो थांबतच नव्हता बिलकुलच. तर मग मी काय केलं, बर्गर घेतलेले होते तर बर्गर पॅक केले. इथे राहतच नव्हता कारण की याला झोप आलेली होती आणि खूप वेळ झालेला होता, पूर्ण दिवस आमचा मॉलमध्येच गेलेला होता. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की चला आता जायचं आहे आपल्याला घरी. आणि मम्मी याला घेत होती सारखी सारखी, कारण की हा बिलकुलच माझ्याजवळ राहत नव्हता आणि हा मम्मीजवळही नव्हता राहत. असं म्हणणं होतं की बाहेर फिरवा मला घेऊन, पण त्या आम्ही कॉफी प्यायची होती त्यामुळे आम्हाला थांबायचं होतं. त्याला खूप मनवण्याचे प्रयत्न केले मी पण नाही, आणि गरम कॉफीमध्ये तो हात टाकत होता बार बार. तर मम्मी त्याला म्हटली चल मी याला घेऊन बाहेर जाते. तोपर्यंत मी कॉफी पिऊन घेतली. सकाळपासून संध्याकाळ पूर्ण बाहेरच गेली. आमच्या अगोदर बँक, त्यानंतर मग मॉल. मग त्याला मी प्रत्येक गोष्टीमध्ये मनवायचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकतच नव्हता. कारण की शेवटी कसं आहे, बाळाचा एक शेड्यूल असतो, त्याचा वेळेवर त्याला झोप हवी असते. त्याला राऊंड मारेपर्यंत मी कॉफी पिऊन घेतली आणि बर्गर जे होते ते पॅक केले. चला आता निघायचंच होतं आम्हाला, कारण आईचंही डोकं खूप जास्त दुखत होतं सकाळपासून बाहेर असल्यामुळे. आणि आता आम्ही जाणार आहे घरी. आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी तिकडे बघा कशी बाळाला फिरवते. आता आम्ही जाणार आहे पार्किंगमधून, कारण की मम्मीला थोडीशी फूट मसाज वगैरे हवी होती. पण मम्मीला मी सांगितलं तुझं डोकं वगैरे दुखते तर तू फुल बॉडी मसाज घेऊन टाक. तर आम्ही जाणार आहे आता बॉडी मसाजसाठी खाली. यामध्ये कसं झालं ना, एकदा आम्ही रिलायन्स मॉलला गेलो होतो, तर तिथे मम्मीने जेव्हा ह्या चेअरमध्ये बसली होती त्यावेळेस मम्मीला ना थोडंसं हाताला रिॲक्शन वगैरे झालेलं होतं, कारण बांगडी घालून मम्मी बसलेली होती आणि बांगडी थोडीशी अशी दबल्या गेली, तर मम्मीच्या हाताला वगैरे रिॲक्शन झालेलं होतं आणि मम्मी थोडीशी घाबरलेली पण होती. ते फर्स्ट टाईम होतं मम्मीचं त्यामध्ये बसणं,
त्यामुळे. आणि इथे जेव्हा आम्ही मम्मीला बसवलं ना त्यावेळेस हे दादांनी खूप छान प्रकारे मम्मीला सगळं काही समजून सांगितलं. आता इथे प्रेशर येते, आता इथे प्रेशर येते, आता तुम्ही आई थोडंसं वरती सरका, आता तुम्ही असं बसा तसं बसा. आणि जेव्हा आम्ही रिलायन्स मॉलमध्ये गेलेलो होतो ना त्यावेळेस मम्मीला इतका जास्त त्याचा साईड इफेक्ट झालेला होता. साईड इफेक्ट असा झालेला होता की मम्मीचे बांगडे वगैरे सगळ्या गोष्टीला असं पूर्ण असं रक्त गोठल्यासारखं झालेलं होतं. तिथे सुद्धा, मानेला सुद्धा, चेहऱ्याला सुद्धा थोडंसं, काना वगैरे बसतं. इथे ह्या दादांनी खूप छान प्रकारे मम्मीला सांगितलं. आणि जी चेअरची भीती होती ना मम्मीच्या मनामध्ये, ती चेअरची भीती मम्मीच्या मनातून निघून गेली. आणि खूप छान दादाची इथे आहे. तर कुणी प्रोझनला जर गेलं तर नक्की दादाच्या छोट्याशा शॉपला भेट द्या. तर दादाचं जे शॉप आहे ते खाली पार्किंगच्या साईडला आहे, तर तुम्ही नक्की तिथे जा. तर यानंतर मी फूट मसाज करून घेणार आहे. ते कास्य थाळी म्हणून आहे. तर तिथं जे काही आपल्या शरीरातील हीट वगैरे आहे ते सगळं बाहेर पडतं, तर मी ते करून घेणार आहे. आणि हातात बाळ असल्यामुळं एक मम्मी बसू शकते नाही तर मी बसू शकते, असं काहीतरी आमचं सुरू होतं. तर इथे मम्मी रिलॅक्स करते. तोपर्यंत दादांनी मला सांगितलं, ताई तुमच्या पायामधले जोडवे तुम्ही काढून घ्या आणि हे सगळे आहे याचे की यांनी काय काय फरक पडतो काय काय नाही, या सगळ्या गोष्टी होत्यात. इथे मी बसणारे. हे मोहरीचं तेल आहे. तर हे मोहरीचं तेल दादांनी सांगितलं हेच आपण यूज करू. अजून 2 प्रकारचे तेल होते तिथं, पण त्यांनी मोहरीचं तेलच टाकलेलं होतं, ते म्हणून हेच चांगलं राहील. तर टाकताना ते मोहरीच्या तेलाचा कलर वेगळा होता आणि ज्यावेळेस पाय काढते त्यावेळेस पूर्ण असं काळपट झालेलं होतं. ते बोलले, ताई तुमच्या शरीरामध्ये भरपूर हीट आहे. तिथे मी जोडवे वगैरे काढून बसले होते. आणि माझा दादा इथं मस्त डान्स करतोय, कूलरची हवा लागते त्याला, तो एन्जॉय करत होता, मस्ती करत होता तो. आणि त्याची झोप उडून गेलेली होती कूलरच्या हवेच्या पुढे. मग नंतर थोडा क्रँकी झालेला होता तो जाताना. तिथे मी अशी मसाज करून घेतली. आईची फुल बॉडी मसाज झाल्याच्या नंतर आईचा फक्त तळपाय बाकी होता. तर मम्मीला म्हटलं, मम्मी तू पण हे करून घे. आणि त्याच्यानंतर मग मम्मीचं पण 10-5 मिनटं याच्यामध्ये वेळ गेला. आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर घरी निघताना संध्याकाळ झालेली होती. दादा आम्ही खूप थकलोय. मम्मी थकली ना खूप? सकाळपासून आज आमचा पूर्ण दिवस तिकडच गेला. संध्याकाळचे वाजले 7. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि आजचा दिवस मी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर केलेला आहे माझ्या व्लॉगिंगमधून. तर माझी व्लॉगिंग तुम्हाला कशी वाटली, माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर काही व्लॉगमध्ये राहिलं असेल तर ते सुद्धा सांगा. आणि छान 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 कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आणि आपली काळजी घ्या. बाय.